नमस्कार. आज आपण लिंबाचं आंबट गोड लोणचं करायला घेतले. त्यासाठी लिंबाचे 4 भाग करून घ्यायचे. अर्ध्या लिंबाच्या 4 आणि अर्ध्या लिंबाच्या 4 असे 8 भाग 8 तुकडे करून घ्यायचे. 1 वाटी मीठ आणि अर्धी वाटी हळद आपल्या चवीनुसार टाकून आहे ना, हे 8 दिवसासाठी आपल्याला छान असं मुरायला ठेवून द्यायचं. जेणेकरून काय होईल, लिंबामध्ये मीठ आणि हळद चांगली लागेल. त्यामुळे लिंबू आहे ना, वर्षभर लोणचं छान राहतं. बेगडी मिरची घेतली मस्त अशी, लवंग घेतली, दालचिनी घेतली, थोड्या मिऱ्या घेतल्या, जिरा घेतला, धने, मोहरी असं सगळं घेतलं आणि मस्त असं त्याची ना एक पेस्ट करून घेतली, पावडर घेतली, थोडीशी चवीनुसार हिंगही टाकला. आता हे 8 दिवसानंतर आपले लिंब बघा छान असे मुरलेले आहेत आणि आता ह्याच्यामध्ये ही पावडर टाकून परत आपल्याला एक रात्रभर अशी, एक दिवस रात्र छान अशी पावडर लावून अशी मुरण्यासाठी ठेवून द्यायचं, जेणेकरून ते परत रात्र एकजीव होतील. आणि अर्धा किलो गूळ घेऊन त्याच्यामध्ये मस्त असे लिक्विड करून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे टाकलं. आता हे बघा आंबट गोड लोणचं तयार झालं आहे. खायला तर खूपच छान लागतं. हे तुम्ही पोह्याबरोबर, भाताबरोबर